नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 142. भाग 142. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. एका साधकाने श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की आपल्या स्वरूपाकडे जाणारा मार्ग कसा शोधावा. आपल्या स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग कसा शोधावा. यावर श्री महाराज म्हणतात, मी कोण आहे, मी काय आहे, या एकाच प्रश्नाच्या उत्तराचा मनापासून शोध घ्या. मनापासून शोध घ्या. बाकी कोणत्याच प्रश्नांना अवाजवी महत्व देऊ नका. तुम्हाला फक्त एकाच वस्तुस्थितीचे फर्स्ट हँड ज्ञान आहे. फक्त एकाच स्वतःविषयीच्या ज्ञानाची म्हणजे मी असणेपणाने आहे, मी आहे याचीच पक्की खात्री आहे. अर्थात ते म्हणजे मी आहे. मी आपल्याच ठिकाणी शुद्ध असणेपणानेच आहे. या एकाच गोष्टीची आपल्याला पक्की खात्री देता येते. येथे शुद्ध म्हणजे ज्यात व्यक्तिमत्वाची भेसळ झाली नाही. शुद्ध असणेपणा म्हणजे ज्यात व्यक्तिमत्वाची भेसळ झाली नाही. म्हणजे काय, अमुक तमुक असा कोणताच अशुद्धपणा त्यात नाही. अशुद्धपणा जो अमुक तमुक अशा स्वरूपात असतो त्याचा काहीही भरोसा नाही. ते अजिबात निश्चित नाही. ते टिकाऊ नाही, तर उलट टाकाऊ सुद्धा आहे. यावर साधक प्रश्न करतो, मी गेल्या 60 वर्षापासून हाच प्रयत्न करीत आहे. मी गेल्या 60 वर्षापासून हाच प्रयत्न करीत आहे. म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे याचा प्रयत्न करत आहे. यावर श्री महाराज म्हणाले, ठीक आहे, प्रयत्न करण्यात काहीच चूक नाही. प्रयत्न करण्यात काहीच चूक नाही. पण फक्त प्रयत्न हा मनापासून करा. प्रयत्न करताना परिणामाचा विचार करू नका. परिणामाची चौकशी करत बसू नका. याला त्याला विचारत बसू नका. तशीच त्या परिणामाची चिंता पण करू नका. जर तुम्ही असं कराल तर तुम्ही प्रयत्नाकडे तुमचे लक्ष राहणार नाहीत आणि तो प्रामाणिक प्रयत्न राहणार नाही. उलट तो प्रयत्न हा एक प्रकारचा त्रासच तुम्हाला होईल आणि तो प्रयत्न त्रासदायक वाटेल. पण जेव्हा हे सर्व सहज होईल, विनासायास होईल, त्यालाच महत्व आहे. म्हणून सर्व परंपरागत आदर्श टाका. म्हणून परंपरागत आदर्श टाका. ते परंपरागत आदर्श ढोंगी लोकांसाठी तसेच सोडून द्या. जे इच्छा भीती, वस्तुतः इच्छा म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच इच्छा, ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. माझी इच्छा म्हणजे मी वेगळा आणि माझी इच्छा वेगळी असा काही प्रकार नाही. तसेच आपण भीतीच्या बाबतीतही म्हणू शकतो. भीती म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच भीती. तुमची भीती असा प्रकार नाही. तुम्ही आणि भीती एकच. माझी भीती असा प्रकार नाही. इथे कुठल्याच द्वैताला कशाही प्रकारचे स्थान नाही. असो, सारांश,
जे इच्छा भीती आणि चुकीच्या कल्पना, इच्छा भीती आणि चुकीच्या कल्पना यापासून तुमची सोडवणूक करते त्यालाच खऱ्या अर्थाने शुभ असे म्हणता येते. स्वतःला मी व्यक्ती आहे या अनावश्यक कल्पनेपासून स्वतःला मी व्यक्ती आहे या अनावश्यक कल्पनेपासून दूर ठेवा. विशिष्ट गोष्टीशी एकरूप होणे हेच पाप आहे. विशिष्ट गोष्टीशी एकरूप होणे हेच पाप आहे आणि व्यक्त हेच खरे आहे. व्यक्त हेच खरे आहे. व्यक्तित्व किंवा व्यक्ती प्रगट होते, अदृश्यही होते, पण मी आहे आपण शुद्ध असणेपणाने आहो, अर्थात ज्याला व्यक्त असे म्हणतात. आणि मी अमुक तमुक आहे हे व्यक्तित्व आहे, तर व्यक्त हे टिकाऊ आहे आणि व्यक्तित्व हे टिकाऊ नाही. व्यक्ती आणि व्यक्तित्व हे नेहमी सापेक्ष असते. व्यक्ती किंवा व्यक्तित्व हे नेहमी सापेक्ष असते, पण व्यक्त हे नेहमीच शुद्ध, मूलभूत, सहज, निरपेक्ष असे असते. म्हणून व्यक्तामध्ये रहा, व्यक्तित्व टाका. या गोष्टीचे मनापासून महत्व करणे यालाच बोध म्हणतात. आणि हा बोध व्यक्तिगत असा कधीच नसतो. जर तो बोध व्यक्तिगत असेल तर तो बोध ह्या म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही. साधक प्रश्न करतो, तुम्ही म्हणता व्यक्ती म्हणून राहू नका, तेव्हा याचा नेमका अर्थ काय? श्री महाराज म्हणतात, चैतन्याच्या दृष्टीने दुसरा असा इथे काहीच प्रकार नाही किंवा दुसरं असे काहीच नाही. कारण दुसरे असे काही म्हटले तर चैतन्याच्या एकत्वाला बाधा येतो. आणि व्यक्तिमत्वाशिवाय अर्थात स्मृतीशिवाय तुम्ही गाढ झोपेत असता की नाही या चिंतनात खोलवर जा. व्यक्तिमत्वाशिवाय अर्थात स्मृतीशिवाय तुम्ही गाढ झोपेत असता की नाही या चिंतनात खोलवर जा. म्हणजे व्यक्ती राहू नका या म्हणण्याचा खोलवरचा अर्थ तुम्हाला कळेल. तुम्ही स्वतःला सध्या जसे समजता तसे तुम्हाला हा अर्थ कळल्यावर, अर्थात हा खोलवरचा अर्थ कळल्यावर तसे तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणजे जसे तुम्ही स्वतःला सध्या समजता तसे तुम्हाला जर खोलवरचा अर्थ कळला तर तसे म्हणता येणार नाही. तुमच्या स्वतःबद्दलच्या आणि इतरांबद्दलच्या कल्पना दररोज क्षणाक्षणाला बदलत राहतात. तुमची स्वप्रतिमा ही तुमच्या सर्वात जवळची आहे आणि ती सर्वात अधिक बदलणारी सुद्धा आहे. जवळच्या नातेवाईकांचा किंवा प्रियजनांचा मृत्यू, नोकरी जाणे, युद्धजन्य स्थिती, मान अपमान वगैरे वगैरे अशा प्रसंगामुळे तुमची स्वप्रतिमा, जिला तुम्ही स्वतः म्हणून ओळखता, मी म्हणून ओळखता आणि मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे असे म्हणता, ती वरील कारणामुळे निर्विवादपणे बदलत राहते. म्हणून मी कोण आहे, मी काय आहे हे जाणण्यासाठी, याच्या शोधासाठी प्रथम आपण काय नाही याचाच शोध घेतला पाहिजे.
व आपण स्वतःला जे समजतो ते आपण मुळीच नाही. सध्या आपण स्वतःला जे समजतो ते आपण मुळीच नाही, हाच एक बोध स्थिरावला पाहिजे. हा सुद्धा एक प्रकारचा बोधच आहे. आपण जे नाही हे जाणण्यासाठी सर्व लक्ष आपल्या नेटवर्क ऑफ थॉट कडेच हवे. मी आहे, आपण शुद्ध असणेपणानेच आहोत, या मूळ वस्तुस्थितीशी जे सुसंगत नसेल ते मात्र कठोरपणे नाकारले पाहिजे. मी आहे ही जाणीव मी अमुक तमुक यापासून चिकाटीने वेगळी करा. अमुक तमुक असण्याशिवाय केवळ असणे, अमुक तमुक असल्याशिवाय केवळ असणे म्हणजे काय हे कळकळीने जाणण्याचा प्रयत्न करा. जेवढे तुम्ही स्पष्टपणे जाणाल की तुमचे वर्णन केवळ नकारात्मक शब्दातच होऊ शकते, जेवढे तुम्ही स्पष्टपणे जाणाल की तुमचे वर्णन केवळ नकारात्मक शब्दातच होऊ शकते, तेवढा तुमचा शोध हा लवकर संपेल आणि तुमच्या अमर्याद अस्तित्वाचे अर्थात व्यक्ताचे ज्ञान तुम्हाला होईल. साधकाचा प्रश्न. स्वतःबद्दलच्या व जगाबद्दलच्या गैरसमजुतीमुळे खोट्या कल्पना, इच्छा, भीती निर्माण होतात. स्वतःचे यथार्थ ज्ञान हे या भ्रमाच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी आवश्यक आहे, हे मला कळते, पण प्रश्न असा की ते मला वळत नाही. असे का होते? ती उत्स्फूर्तता जी तुमच्या ठिकाणी आहे ती मला कशी मिळेल? यावर्षी महाराज म्हणाले, सूर्याला आकर्षित करण्यासाठी आरसा स्वतःहून काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही, कारण फक्त सूर्य योग्य ठिकाणी येण्याचीच तो आरसा आपल्या निर्मळ चेहऱ्याने फक्त आणि फक्त वाट पाहू शकतो. आणि सर्व गोष्टी जागच्या जागी येताच. सर्व गोष्टी म्हणजे सूर्य, आरशाचा निर्मळपणा, मग मात्र त्यात सूर्य पूर्णपणे प्रकाशतो. म्हणून समजले नाही ते सर्व काही केवळ लक्षात ठेवून योग्य वेळीची वाट पहा. फक्त तुमची जबाबदारी एवढीच आहे की तुम्ही फक्त तुमचा आरसा निर्मळ ठेवा म्हणजे झाले. आणि मग सर्व गोष्टी जागच्या जागी येताच तुम्हाला सूर्याचे दर्शन निश्चित होईल. साधक प्रश्न विचारतो, ईश्वरी शक्तीशिवाय काहीच होत नाही. इथे आपले असणे, बसणे, बोलणे हे तरी मग शक्य झाले असते का? यावर्षी महाराज म्हणाले, होय, तुमचे म्हणणे खरे आहे, पण मला काय त्याचे? मला तर कुणापासून काहीच नको व मी पण कुणाला काहीही देऊ शकत नाही, कारण जे माझे आहे ते माझेच आहे. ईश्वर नसतानाही ते माझे म्हणून माझेच होते आणि माझ्या जवळच होते आणि कायमचे होते आणि नित्य प्राप्त सुद्धा होते. अर्थात मी आहे किंवा माझे शुद्ध असणे पण हे सदैव जसेच्या तसेच आहे. म्हणून मी कुणाला काही मागतही नाही आणि कुणी मला काही देऊ पण शकत नाही.
निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही केवळ सुख जाणता, तुम्ही केवळ सुख जाणता, शुद्ध असणेपणाचा आनंद जाणत नाही. तुम्ही केवळ सुख जाणता, शुद्ध असणेपणाचा आनंद जाणत नाही. जर तुम्ही आपल्या सुखदुःखाच्या क्षणी स्वतःकडे जर पाहिले तर तुम्हाला नक्कीच आढळेल की खुद्द वस्तू तिच्या ठायी सुखमय किंवा दुःखमय नसतात. खुद्द वस्तू ज्या आहेत त्या त्यांच्या ठायी सुखमय किंवा दुःखमय नसतात. केवळ त्या प्रसंगाच्या एक घटक म्हणून कार्यरत असतात. मग तो प्रसंगच सुखमय किंवा दुःखमय असतो. ती खुद्द वस्तू तशी नसते. म्हणून उपभोग घेणारा आणि उपभोग्य वस्तू यांचा खोलवर विचार करा. कारण खुद्द वस्तू तिच्या ठायी सुखमय किंवा दुःखमय अशी मुळीच नाही. जेव्हा तुम्ही, निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या शुद्ध असणेपणात असता तेव्हा अर्थात तेथे व्यक्ती महत्वाचा भाव हा मुळीच राहत नाही. कदाचित आपण याचमुळे घाबरत असावे. कारण कदाचित यामुळे आपण घाबरतो. कारण व्यक्तिमत्व हे भासमान आहे, हे पण याच शुद्ध असणेपणाने कळते. शुद्ध असणेपण हे याच क्षणी आहे. जेवढीही स्थळ काळाची जाणीव आहे त्याच्या बुडाशी हेच आहे. पर्यायाने हे शुद्ध असणेपण स्थळातीत आणि कालातीत आहे, म्हणजेच व्यापक आहे आणि त्याच वेळी ते नित्य पण आहे. म्हणून जेव्हा आपण आपल्या शुद्धपणात असतो तेव्हा तेथे व्यक्तिमत्वाचा भाव राहत नाही आणि आपला हा व्यक्तिमत्वाचा भाव राहत नाही यालाच आपण घाबरतो आणि पुढचे मग काहीच घडत नाही. तुमचे वस्तुनिष्ठ जग हे केवळ आणि केवळ नातेसंबंधावरच आधारलेले आहे. तुमचे वस्तुनिष्ठ जग हे केवळ नातेसंबंध यावरच आधारले आहे, यावरच बनले आहे. जे कृष्णमूर्ती यालाच रिलेशनशिप विथ थिंग्स, पीपल अँड आयडिया असे म्हणतात. हे वस्तुनिष्ठ जग नेहमी दगा देते, कारण यात पराधीनता आहे. मित्र, शत्रू, नवरा, बायको, मालक, नोकर हे सर्व यामध्ये समाविष्ट होतात. समजा आता या घड्याळात 11:30 वाजले आहेत, ते 12 वाजणार म्हणजे वाजणारच, यावर कुणाचेच बंधन नाही. त्याप्रमाणे वस्तुनिष्ठ जगात आपण कशावर तरी कशा न कशा कारणाने अवलंबून असतो, पण त्याचा काही भरोसा नसतो. त्यामध्ये 11:30 असे कधीच वाजलेले नसतात. त्यामध्ये परिवर्तन हे सतत होतच असते आणि तीच पराधीनता होय. नमस्कार.